क्लेम करत राहतो की आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि दुसरीकडे काही संघटना स्वतःला हिंदू म्हणून, जसं हिंदू तर मी पण आहे, आणि त्रिशूलाचं वाटप करून अक्षरशः गुप्तीचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे. आता आम्ही बसलो असतो त्यावेळेला मला एक्सप्लेन केलं आमच्या दादांनी की त्रिशूल काय असतो. तर त्रिशूल एक मोठा लंबा आकाराचा असतो, शंकर भगवान त्यांच्या हातामध्ये ठेवतात, ते त्रिशूल आहे. आणि पुरातन काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही एका गावातून दुसऱ्या गावाला, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात होतात, त्यावेळेला तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठी ते त्रिशूल त्या ठिकाणी राहायचं आणि मग तो मोठा मोठा दांडू त्याला राहायचा. पण आता असं आहे, आता जे त्रिशूलाच्या नावाने वाटप करतायत ते अक्षरशः गुप्तीचं वाटप आहे. मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ. त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या. तो म्हणजे काही पण सुरू आहे. हे अक्षरशः या छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे. हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही, पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल, तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे. उद्या जर या शस्त्रांचा वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला, तर मग याला जबाबदार कोण राहणार, असं आमचं ठामपणे म्हणणं आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. होम मिनिस्टरनी हे सगळं थांबवलं पाहिजे. हे सगळं कंट्रोलमध्ये आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वी द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, हे जे वाक्य आपण वापरतो त्या हिशोबानं हे राज्य चालवलं पाहिजे. मी व्हॉट्सअपवर, मला जेव्हा हे सगळ्या गोष्टी आल्या तर मी व्हॉट्सअपवर एसपींना हे सगळं पाठवलंय, सीपींना पण मी सगळं पाठवून देईन. पण हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.